मध्य रेल्वेवरती सुरू असलेला ब्लॉक सध्या वाढवण्यात आलाय। कर्नाक पुलाचं गर्डर बसवण्याचं काम अजून सुरू असल्यामुळे वाहतूक सुरळीत झालेली नाहीये। त्यामुळे सकाळच्या वेळेत प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालाय। मध्य रेल्वेवरती सकाळी 5:30 पर्यंत असलेला हा ब्लॉक अजूनही संपलेला नाहीये। कर्नाक पुलाचा गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झाली आणि हे गर्डर बसवण्याचं काम अजूनही सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देतात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय, नक्की अजून किती वेळ हे काम चालू असणार आहे, काय माहिती मिळतेय? अक्षय, पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारते। आज प्रजासत्ताक दिन, अनेक लोक त्या निमित्ताने सुद्धा प्रवास करत असतात, त्यामुळे अजून किती वेळ हा ब्लॉक चालणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे। अक्षय, अक्षयशी आपण पुन्हा एकदा लवकरच संपर्क साधू। आज गर्डर बसवण्याचं काम चालू असल्यामुळे इथे ब्लॉक खरं तर पहाटे 5:30 पर्यंत होता, परंतु हा ब्लॉक अजून सुरूच आहे, तो वाढवण्यात आलाय। अक्षय आपल्यासोबत पुन्हा एकदा लाईव्ह आहेत। अक्षय, सध्या कुर्ला स्टेशनवरून आपल्याला माहिती देत आहेत। अक्षय, साधारणपणे कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचे जे काम आहे ते अजून किती वेळ चालेल? हा ब्लॉक अजून किती लांबण्याची शक्यता आहे? मुख्य कारण हेच आहे की कर्नाक पुलाचा जो ब्रिजचा गर्डर होता याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्याहीपेक्षा दुर्दैवाची गोष्ट ही आहे की BMC कडून महानगरपालिकेकडून या संदर्भात माहिती देखील दिली जात नाही आहे। जी माहिती मिळते ती रेल्वेकडून आपल्याला मिळते आहे आणि त्यामुळे हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे अजूनही सांगता येत नाही आहे। मी आता सध्या कुर्ला स्थानकात आहे। कुर्ला स्थानकात देखील परिस्थिती आपण पाहत आहे, अनेक लोकल गाड्या ज्या आहेत त्या कुर्ला स्थानकामध्ये रद्द करण्यात येत आहे, त्यामुळे प्रवाशांना इथेच उतरावं लागतं आणि इथून पुढे जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी त्यांना दुसऱ्या रस्त्यावर जावं लागतंय किंवा दुसऱ्या ट्रेनने पुढे जावं लागतंय। एकाच ठिकाणी म्हणजे इथे हार्बर लाईन देखील आहे आणि हार्बर लाईनवरची वाहतूक देखील केवळ वडाळ्यापर्यंत सुरू आहे आणि एक ट्रेन सध्या ही आपण आलेली पाहत आहे, ही ट्रेन देखील कुर्ला स्थानकामध्येच टर्मिनेट करण्यात येणार आहे। याच्या पुढे ही ट्रेन धावणार नाही आहे। अशा प्रकारे सगळ्याच जवळपास स्थानकांवर ही परिस्थिती आहे। कुर्ल्याच्या पुढे अनेक ज्या गाड्या धावत आहेत भायखळा किंवा दादरपर्यंत, त्या सगळ्या गाड्या या बंचिंग झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये एका मागे एक अनेक गाड्या उभ्या आहेत, कारण की एकाच वेळी अनेक गाड्या खूप कमी वेळेमध्ये एका स्टेशनवर पोहोचत आहेत आणि याचा परिणाम हा पूर्णतः वाहतुकीवर झालेला आहे। आता देखील ही जी गाडी आहे ती देखील दादर स्थानकापर्यंत जाईल असं सांगण्यात येते, मात्र ती पुढे कधीपर्यंत पोहोचेल दादरपर्यंत हे सांगण्यात येत नाहीये, कारण की याच्या आधी देखील अनेक गाड्या दादरपर्यंत गेलेल्या आहेत। त्यामुळे सगळ्याच ज्या लोकल आहेत त्या सगळ्या लोकलचाच सध्या हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतोय आणि सध्या मध्य रेल्वेवर केवळ कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकापर्यंत गाड्या धावत आहेत। तर आपण हार्बर लाईनचा विचार जर केला तर त्या हार्बर लाईनवर देखील केवळ वडाळा स्थानकापर्यंतच लोकल धावत आहे, त्यापुढे लोकल धावत आहेत आणि वडाळ्यावरून पनवेलपर्यंत लोकल धावत आहेत। त्यामुळे खूप मोठा फटका हा प्रवासी वाहतुकीला आज बसतो आहे आणि रेल्वे स्टेशनवर या संदर्भामध्ये अनाउन्समेंट देखील केली जाते की सध्या कर्नाक ब्रिजचं काम हे पूर्ण झालेलं नसल्यामुळे प्रवाशांना लोकल वाहतूक जी आहे ती वापरता येत नाहीये। आता याचा पर्याय काय आहे तर याचा पर्याय म्हणून BSTच्या बसेस ज्या आहेत त्या चालवण्यात येत आहेत आणि कुर्ला स्थानक, दादर स्थानक आणि वेगवेगळ्या स्थानकामधून BSTच्या बसेस चालवण्यात येत आहेत ज्या CSMT पर्यंत जातील। पण बस वाहतूक देखील किती लोकांना घेऊन जाणार, कारण की लोकलमधून मोठ्या प्रमाणात वाहतूक होऊ शक्य असते, बसमधून तितकी शक्य नसते। त्यामुळे आज संपूर्णतः बोजबारा उडालेला आहे। मध्य रेल्वेचं वेळापत्रक हे पूर्णतः कोलमडलेलं आहे। रविवार आहे, अनेक प्रवासी प्रवास करतात, तरी देखील आज लोकलची वाहतूक ही पूर्णतः विस्कळीत झालेली आहे आणि CSMT पर्यंत अजूनही एकही लोकल मेन लाईनची आणि हार्बर लाईनची पोहोचत नाही आणि याचं कारण मात्र BMCचं आहे। गर्डर लॉन्चिंगचं जे काम होतं ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्यामुळे ही सगळ्या वाहतुकीला सध्या फटका बसतोय। पूर्वी धन्यवाद अक्षय आपल्या माहितीबद्दल। म्हणजे एकंदरीत ज्यांना आज साऊथ बॉम्बे, दक्षिण मुंबईच्या दिशेने जायचं आहे आणि ज्यांना आपल्या शासकीय कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या साठी पोहोचायचं असेल त्यांचा नक्कीच खोळंबा होणार आहे, कारण दक्षिण मुंबईपर्यंत आज मध्य रेल्वेवरची लोकल पोहोचत नाहीये, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।